हॅलो फ्रेंड, नमस्ते. तर आता आपण ढोबळी मिरची कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. त्यासाठी तर खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि शेंगदाणे सगळं मी खरपूस भाजून घेतलेलं आहे. ते एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात. आणि ते आता आपल्याला जिरे पण टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. त्याआधी मी ते मीठ टाकलेलं आहे, त्याचबरोबर तिखट टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तुमचे घरगुती मसाले किंवा लाल तिखट टाकू शकता. तर इथं मी 2 प्रकारचे मसाले घरगुती टाकून घेतलेले आहेत. आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मी. आणि आपल्याला जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं मोठं ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते मसाला त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तो इथं तुम्ही ते पाणी वगैरे टाकून सुद्धा गाढा करू शकता. तर अशा पद्धतीने मी इथं झालेलं आहे. आणि कढईमध्ये पण तेल टाकलेलं आहे. थोडं तेल जास्तही वापरायचं आहे आपल्याला. त्यामध्ये जिरे टाकून तळले की लगेच आपल्याला त्यामध्ये मस्तपैकी अशा शिमला मिर्च ठेवायच्या आहेत, एक एक करून सगळ्या. आणि ते सर्व बाजूने आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहेत. तर आपण पहिल्यांदा मसाल्याचं बाजूने वर करत आहोत त्याचे तोंड, आणि आतल्या बाजूने ते ठेवत आहोत मिरच्या. तर पहा, मस्त मिरचीची रेसिपी एकदम छान तयार होते. कोणाकोणाला ही रेसिपी आवडते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असंच आपल्या व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. थोडंसं झाकण ठेवलेलं आहे मी 10 मिनटं. आणि आपल्याला नंतर पाहू शकता. आता दुसऱ्या अंगावरती आपण त्या ढोबळी मिरचीला करणार आहोत. तर पाहू शकता, मस्त अशी भाजी तयार तर होतेच. तर सगळ्या ढोबळी मिरची आपल्याला साईडला करायच्या आहेत, नाहीतर त्या एका साईडला करपून जातील. अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. आणि पुन्हा आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं आहे. ते मी मीठ टाकलेलं आहे, कारण वरच्या अंगाला पण मीठ लागलं पाहिजे. त्यासाठी त्यावरून पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण तो मसाल्याच्या आतमध्येच मीठ आहे, वरून लागणार नाही त्यासाठी. तर बघा, मस्त आपली रेसिपी एकदम झटकीपट तयार होईल. त्याच्या आधी मी कूट नंतर टाकत आहे. तो कूट पहिला टाकला असता तर करपला असता. तर हा कूट मी आता वरून पण टाकलेला आहे, त्यामुळे थोडंफार आपल्या मिरचीच्या वरच्या बाजूला पण हा कूट लागेल. अशी हा रेसिपी तयार झाली, पाहू शकताय तुम्ही. मस्त एकदम टेस्टी रेसिपी. त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता. मस्त तयार झालेली आहे, एकदम खरपूस. आणि मी बघता क्षणी खावीशी वाटते. तर इथं भाकरीसोबत मी वरण भात पण बनवलेला, भात नाही सर्व केला. तर मस्त आपल्या शिमला मिरची कोथिंबीर टाकली, मस्त ताट रेडी झालं, या खायला.